हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 24 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी तर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग वळत आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. तर आहे 2024मध्ये भारतात जागतिक वारसा सप्ताह 9 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जात आहे. तर या वर्षाची थीम आहे विविधतेचे अन्वेषण व अनुभव घेणे ही आहे. पुढे पाहूया. भारतातील भूजल व्यवस्थापन सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव भूनीर असे आहे. पुढे पाहूया. कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाच्या दिशा योजनेअंतर्गत आमचे संविधान आमचा आदर अभिमानाचा 3रा प्रादेशिक कार्यक्रम गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे. पुढे पाहूया. जागतिक मत्स्य व्यवसाय दिन दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्याचबरोबर आसाम मंत्रिमंडळाने सांस्कृतिक वारसा दर्शविण्यासाठी करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्रीभूमी असे केले आहे. करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्रीभूमी असे करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. पुढे आहे सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प तामिळनाडू राज्यात आहे. वन विभागाने सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पातील 10 आदिवासी पाड्यांमध्ये शाळकरी मुलांसाठी संध्याकाळचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहे. पुढे पाहूया. सर्वाधिक मतदान झालेले टॉप 5 जिल्हे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान झालेले टॉप 5 जिल्हे म्हणजे कोल्हापूर 76.75%, गडचिरोली, जालना, सांगली आणि हिंगोली. पुढे पाहूया. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत सर्वात कमी मतदान झालेले 5 जिल्हे. त्यातील पहिले आहे मुंबई शहर 50.73%, ठाणे, मुंबई उपनगर, नांदेड आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी मतदान झालेले आहे. पुढे पाहूया. भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण, व्यापार, ऊर्जासह 5 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहे? उत्तर आहे गयाना. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे? उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नादालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे? तर स्पेन. उत्तर आहे स्पेन. पुढे पाहूया. कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी हरेकृष्ण मोहताब यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील तिकिटाचे व नाण्याचे अनावरण करण्यात आले? उत्तर आहे ओडिसा. पुढे पाहूया. इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढे पाहूया. समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशियन डायलॉग 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे भारतामध्ये करण्यात आले होते. पुढे पाहूया. 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपविले? तर ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेकडे हे पद सोपवले. अध्यक्षपद सोपवले आहे. पुढे पाहूया. मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे जस्टिस कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.